हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक निकालाच्या संदर्भात महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जी माहिती दिलेली आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या। याच्यामध्ये 2018 मध्ये झालेले जिल्हा न्यायालयाचे 23 पेपर दिलेत प्लस नवीन सिलेबसनुसार सर्व माहिती दिलेली आहे। तर या ठिकाणी पहा, दैनिक लोकमतमध्ये ही माहिती दिलेली आहे आणि स्वतः वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली माहिती आहे। तर पेसा वगळता वनरक्षकांची पदे भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय। राज्य वन विकास संचालक मंडळाची बैठक। आता पुढे त्यांनी काय म्हटले ते आपण पाहूया। तर वन विभागातील लघुलेखक उच्च श्रेणी गट ब अराजपत्रित लघुलेखक, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक या राज्यस्तरीय संवर्गाची व लेखापाल, सर्वेक्षक व वनरक्षक या पदांच्या भरतीसाठी 8 जून 2023 रोजी जाहिरात देण्यात आली होती। या जाहिरातीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यभरात 5.5 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत। वन विभागाची भरती प्रक्रिया ही TCS ION या कंपनीमार्फत राबवण्यात आली असून त्यांच्याकडून उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा ही राज्याच्या विविध 129 केंद्रावर 31 जुलै ते 18 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेण्यात आली। आता या ठिकाणी पहा, पेसा कायद्याअंतर्गत येणाऱ्या गावातील पदे वगळता वनरक्षकांची इतर पदे भरण्यास राज्याचा वन विभाग राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार आहे। हजारो उमेदवारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळावा या दृष्टीने वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। चंद्रपुरात शनिवारी महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत वनमंत्री मुनगंटीवार यांनी वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांच्याशी चर्चा करून भरती प्रक्रियेचा आढावा घेतला। विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्य सरकार, वन विभाग आणि मी स्वतः संवेदनशील असून त्यांना दिलासा मिळावा असा उद्देश आहे। या विद्यार्थ्यांचे हित प्राधान्य क्रमांकावर आहे, म्हणूनच हा निर्णय घेत असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले। त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष वकील नियुक्त करण्याची कार्यवाही करा असे निर्देशही त्यांनी दिले। हजारो उमेदवारांनी वनरक्षक या पदाची परीक्षा दिली असून केवळ पेसा क्षेत्राच्या अधिसूचनेसंदर्भात संपूर्ण निकाल जाहीर न होऊन शकल्याने अनेक उमेदवार निकालाची वाट बघत आहेत। ही बाब वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन वन विभागाला सूचना केल्या। पेसा क्षेत्र वगळता वनरक्षकांची इतर पदे भरण्यासाठी वन विभाग राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयाला याबाबत विनंती करणार आहे। यासाठी विशेष वकील नेमण्यात येईल, जेणेकरून इतर क्षेत्रातील वनरक्षक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांचा नोकरीचा मार्ग सुकर होईल असेही वनमंत्री मुनगंटीवार यांनी बैठकीत सांगितले। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी राज्य उत्पादन शुल्क 415 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। याच्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहे आणि एकूण 10,555 प्रश्न दिलेले आहेत। हे पुस्तक सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे। तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी राज्य उत्पादन शुल्क 415 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। तर अशा पद्धतीनं सुधीर मुनगंटीवार यांनी पेसा सोडून उर्वरित जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा निकाल लावण्यासाठी न्यायालयात विनंती करायची ठरवलेली आहे। तर पाहूयात आता पुढे काय होतं ते। काही अपडेट आला तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाईल। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।